आषाढातील आकाश लाल छटा धारण करत होतं. रायगडावर राज्यसभा भरली होती. मराठा सरदार जमलेले होते. किल्ले, बंदर आणि स्वराज्य यावर चर्चा चालू होती. त्यातच बातमी आली. महाराज सिद्धीचे जंजिरा किल्ल्यावरून वाढते चढाई, किनाऱ्यावर हल्ले. सभागृहात शांतता पसरली. तेव्हा एका साम्राज्ञीसारखे नजरेने छत्रपती संभाजी महाराज उठले. सिद्धीला किनाऱ्यावरून हाकलून लावले पाहिजे. स्वराज्याचा सागर सुरक्षित घेतला पाहिजे. स्वराज्याची सेना समुद्र किनारी पोहोचली. बाजीराव, हंबीरराव मोहिते, मायनाक भंडारी असे सरदार त्यांच्यासोबत होते. सैन्यात तलवारी, बंदुका, बाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्म आणि स्वराज्याचा अभिमान होता. रात्री समुद्रावर काळोख पसरला होता. लाटा गरजत होत्या. त्या गर्जना ऐकूनही मराठे निर्भय होते. महाराजांनी नौकावीरांना आदेश दिला, आज छत्रपती शिवरायांचा पुत्र सिद्ध करणार आहे की समुद्र देखील मराठ्यांचा आहे. पहाटेचा अंधार फक्त थोडा उजळला होता. मराठ्यांच्या युद्धनौका समुद्रात उतरल्या. समोरच सिद्धीचा किल्ला, जंजिरा जलदुर्ग, जगात दुर्गम मानला जाणारा. तुतारी वाजले, ताशे घणघणले. हर हर महादेव च्या गर्जनेने समुद्राचा आवाज सुद्धा बदलला. मराठी नौका वेगाने पुढे गेल्या. सिद्धीचे गोलंदाज जहाजावर तोफा डागत होते, पण महाराजांच्या डोळ्यात धैर्याची ज्वाला होती. धाड धाड तोफांचे आवाज आणि लाटांचा संग्राम सुरू झाला होता. संभाजी महाराज स्वतः नौकेच्या अग्रभागी उभे राहून सेनेला दिशा देत होते. त्या क्षणी मोहिमेत त्यांनी उडी मारून डावीकडील किल्ल्याच्या भिंतीवर चढाई केली. बाणांच्या वर्षावातही मराठे मागे हटले नाही. पाण्यातून, दौऱ्यावरून, नौकावरून मराठे सिद्धीच्या किल्ल्यात तुटून पडले. सिद्धीचे सैनिक आश्चर्यचकित झाले. राजा स्वतः किल्ल्यावर आला आहे. हो, छत्रपती संभाजी महाराज स्वतः होते. त्यांचा आवाज समुद्रावर घुमला. सागर कोणाचा? स्वराज्याचा. युद्ध भयंकर होतं. तलवारी भिडत होत्या, बाण उडत होते, पण मराठ्यांनी किनाऱ्यावर विजय मिळवला. सिद्धीची नौका ही मालिका नष्ट झाली. किनारे परत स्वराज्यात आले. जरी जंजिरा किल्ला पूर्ण घेतला गेला नाही, तरी त्या मोहिमेने स्वराज्याची समुद्री ताकद सिद्ध केली होती. सिद्धीचा दबदबा मोडला आणि सागरावरील मराठ्यांचे वर्चस्व वाढले. मोहीम संपल्यावर रायगडावर वापस येताना लोकांचा जय जयकार झाला. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. महाराजांनी नम्रपणे उत्तर दिले, हे युद्ध माझं नव्हतं, स्वराज्याचं होतं. आणि इतिहासाने त्या दिवसाची नोंद केली की जिथे समुद्र आणि गर्जना भिडल्या, तिथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम चमकला. जय शिवराय, जय शंभूराजे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. महाराजांचा, शंभू महाराजांचा आणि आपला हिंदुत्व इतिहास रोज ऐकण्यासाठी व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय.